टेपाचा पाडा संघाने टॉस जिंकून प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. सी पुलला सुरुवात होईल या सामन्यानंतर. यश फायटर मायको आणि दुसऱ्या बाजूला एकता मित्र मंडळ या दोन संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. यश फायटर संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर एकता मित्र मंडळ संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. वेलकम एस के स्वप्नील किनी, आपलं स्वागत आहे. फलंदाज मैदानामध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. क्लोज फाईट आपण पाहणार आहोत. क्लोज चॅलेंज आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या संरक्षण कक्षामध्ये येऊ द्या. कल्पेश आणि त्याचबरोबर स्वप्नील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी सजवलं गेलंय. एक्स्ट्रा नंबर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. पहिल्या षटक घेऊन सुजल या ठिकाणी दाखल झाल्यात गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती कल्पेश यांना पण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंगवरती स्वप्नील. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज सुजल यांचं केलं गेलं. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थ्रू दी गॅप हा फटका आला होता आणि चौकार आपण पाहू शकताय फलंदाज कल्पेश यांच्या बॅटमधून. सेकंड बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्या चौकारामधून सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय गोलंदाज. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या फलकावरती 5 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सुजल. फ्लोरलेनचा बॉल आपण पाहिला. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या एकेरीने धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक चांगला झाला गोलंदाज सुजल यांचा. इथे कल्पेशची विकेट जाताना पाहायला मिळते. कल्पेश कॉन. सहा धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मैदानामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये सुजल कशा पद्धतीनं गोलंदाजी करतो, कशा रीतीनं गोलंदाजी करतोय, कारण स्ट्रायकिंगवरती कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट अर्थातच राहुल जाधव मैदानाच्या आतमध्ये रेग्लन्स केला जातोय. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या एकेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल फर्स्ट ओव्हरमधील. स्ट्रायकिंगवरती स्वप्नील यांना पाहतोय. भरपूर अनुभव त्याच्याकडे. एक धाव मिळते या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 8. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकानंतर 8 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आता गोलंदाजी मार्कवरती तुषार अर्थातच तुका यांना आपण पाहतोय. अनेक विक्रम या फलंदाजाच्या नावावरती आपण पाहिल्यात. अनेक किमया या फलंदाजाच्या नावावरती आपण पाहिल्यात. पहिल्याच बॉलवरती विनायक पाटील यांना निवडलं. धाव मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉल येतोय. एक धाव या बॉलवरती या ठिकाणी हलक्याशा त्याने घेतली होती. धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सुरुवात चांगली झाली या षटकाची तुषारसाठी. 45 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केल्या. अवंतर चेंडूचा इशारा या ठिकाणी येत असताना धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या
फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. पुन्हा एकदा या ठिकाणी एक्स्ट्रा रन येताना पाहायला मिळत आहेत. जो टर्न हवा आहे तुषार यांना तो टर्न प्राप्त झालेला नाही आहे. थोडंसं नाट्यमय वातावरण मैदानामध्ये तुषारकडून पाहायला मिळालं. 11 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडूंचा केला ठिकाणी इशारा आहे. तिसरा चेंडू मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धाव घेतलेली नाही आहे बॉलवरती, कारण कुठल्याही प्रकारचं रिस्क घ्यायचं नाही आहे. अंतिम 4 मध्ये पोहोचायचं आहे. त्याचमुळे प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करायचे, प्रयत्न आतोनात करायचे आहेत. पक्ष दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी ठेवले गेलेत. एक्स्ट्रा रन्स आल्या होत्या. त्या एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी आपण पाहू शकतायत. कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. चांगले क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्वतःला झोकवून दिलं होतं. धावचीची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती, परंतु थोडंसं या ठिकाणी लेझी पाहायला मिळाले. शेवटचा बॉल 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. 12 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा सिंगल आले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. हा शेवटचा सामना पूल बी मधील आपल्याला पाहायला मिळतोय. सी पूलला सुरुवात होईल. पहिला सामना यश फायटर मायखोप आणि दुसऱ्या बाजूला एकता मित्रमंडळ या दोन संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. पहिल्या चेंडूवरती स्वप्नील यांच्या बॅटमधून चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मला क्रॉस बॅटचा वापर या ठिकाणी केला होता. ऑन ड्राईव्ह होता. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फॉर्मिंग झाली होती, परंतु एकच धाव या बॉलवरती मिळेल. शेवटचे 4 बॉल जे आहेत ते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. 18 धावा फलकावरती लागल्यात. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 7 ते 8 धावा बनवण्याचा प्रयत्न राहुल मैदानाच्या आतमध्ये करेल. परंतु राहुलची विकेट या बॉलवरती जाते. नवीन बॅटर सिद्धार्थ अर्थातच सिद्धूला आपण पाहतोय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. शेवटचे 2 बॉल बॉलिंग ट्रॅकवरती स्लॉग ओव्हरमध्ये अक्षयला आपण पाहतोय. चांगली कामगिरी अक्षयची या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामधील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती अक्षयला आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेण्याचा मनसुबा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाचा एकच धाव या बॉलवरती मिळेल. 22 धावांचे टार्गेट समोर ठेवले गेले. 22 टू विन असेल. टॉस सडिया दोन्ही टीमचे कॅप्टन यश फायटर मायखोप आणि त्याचबरोबर एकता मित्रमंडळ संघाचा कर्णधार. चला टॉस सडिया. मॅच समरीचा जर विचार आपण केला तर कल्पेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर मामा यांच्या बॅटमधून अर्थात स्वप्नील यांच्या बॅटमधून प्रचंड धावांचा झोत आपण पाहिला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यश फायटर मायखोप आणि एकता मित्रमंडळ बिनारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस त्या ठिकाणी केला जाईल. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. विनायक पाटील आणि त्याचबरोबर तुषार गरत तुका यांना आपण पाहतोय. टार्गेट 22 धावांचं समोर ठेवलं गेले. 22 टू विन असेल. चला दुसऱ्या डावाला सुरुवात आपण या ठिकाणी करायची आहे. बॉल चॉईस नाहीये.
जो काही डिसिजन आहे तो तुम्हाला स्वीकारावा लागणार. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी दाखल झाल्यात. संजय यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला विनायक आणि तुषार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. जोडीचा जर विचार केला तर एक स्ट्रॉंग बॉन्डिंग गेले कित्येक वर्षांपासून आपण पाहिले. सध्याच्या घडीला NCC सफारी टीमकडून याआधी मैत्री सफारी संघामधून खेळताना आपण त्यांना पाहिले. 22 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. विस्फोटक फलंदाज दोन्ही आहेत. पहिलाच बॉल फेक चांगला होता. या बॉलवरती गती चांगली होती गोलंदाज संजयची. एक धाव येते. तुषारचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये त्याने ज्या पद्धतीनं धावा बनवल्यात, प्रेशर नावाची गोष्ट या फलंदाजाच्या पुस्तकामध्ये नाही आहे. एक धाव मिळेल या बॉलवरती. या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. स्ट्रायकिंगवरती आता विनायकला आपण पाहतोय. एक धाव मिळेल या बॉलवरती. सिंगल येताना पाहायला मिळते. क्वालिफायर सामना आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचमुळे या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतील. क्राऊड जो आपल्याला पाहायला मिळतोय, जे प्रेक्षक आहेत ते इथून चेअरअप करण्याचा प्रयत्न सातत्याने करतील. मोठा फॅन बेस दोन्ही टीमचा मैदानावरती आलाय. इथे कॅच ड्रॉप. या मॅचमधील सर्वाधिक महत्त्वाचा फलंदाज आणि त्या फलंदाजाचा कॅच सोडणं म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतायत जरूर आपण पाहू शकताय धोकादायक ठरेल फलंदाज. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 सिंगल आतापर्यंत आल्यात मागील 4 चेंडूंमध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये विनायकला इथून चमकावं लागणार आहे. क्षेत्ररक्षक कल्पेश त्या ठिकाणी आलाय. थ्रो चांगला झालाय. नॉट आउट. एक धाव येताना पाहायला मिळते. 5 बॉलवरती 5 सिंगल आतापर्यंत घेतल्या गेल्यात. 22 धावांचा पाठलाग करायचं. इथे मोठे फटके सुद्धा खेळावे लागणार आहेत, कारण बॉक्स क्रिकेटमध्ये हे समीकरण भरपूर वेळा या ठिकाणी डिफेंड होताना आपण पाहिले. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील संजय यांच्या षटकामधील आपण पाहणार आहोत. अंतिम चेंडू असेल. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. तुषार त्या ठिकाणी दाखल झाल्यात. चांगला स्ट्रीट ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावचीची संधी आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकता चुका झाल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. याआधी कॅच ड्रॉप झालं तुषारचं आणि तदनंतर आपण पाहिलं धावचीच्या रूपामध्ये विकेट गेली असती, परंतु ते चित्र पाहायला मिळालं नाही आहे. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. 12-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं. एकता मित्रमंडळ बिनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला यश फायटर मायखो या 2 टीममधील बॅटल आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती राहुल या ठिकाणी आणला गेले सेकंड ओव्हरमध्ये. धावसंख्या फलकावरती 5. घाई करा मित्रांनो, वेळ भरपूर जातोय. अजूनही आपल्याला 2 पूर्ण करायचे आहेत आणि तदनंतर सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 आपण पाहणार आहोत आणि ग्रँड फिनाले. भरपूर वेळ आहे, परंतु अजूनही आपल्याला आपण पाहू शकता 2 पूर्ण करायचे आहेत. तदनंतरच ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. कल्पेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. कलेक्शन चुकीचं झालंय. राहुल आपण पाहतोय त्या ठिकाणी. आता तुषार स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर तुषार मैदानाच्या आतमध्ये तुफान बनेल का, आंधी बनेल का समोरच्या टीमसाठी, कारण तुषारला आत्तापर्यंत एक जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा फायदा त्याला उचलावा लागणार आहे. 11 बॉल 16ची गरज. इथे विकेट जाईल की एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आलाय. ज्या विजेच्या तारा आपल्याला पाहायला मिळतात त्याला जर बॉल लागतोय आणि झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्याला जर बॉल लागतोय तर डेड बॉल असेल.
चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नितेशला थोडंसं या ठिकाणी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ग्राउंड करतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय नितेश सुद्धा कमी नाहीये आणि तारेला लागून जर बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय तर फलंदाज बाद असेल डायरेक्टली. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. नाट्यमय वातावरण जरूर मैदानामध्ये पाहायला मिळते. 4 सिंगल आतापर्यंत आल्यात. आता विजयासाठी 13 धावांची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. समीकरणापासून थोडंसं दूर जाताना आपण पाहू शकतायत टेपाचा पाडा संघ आपण पाहू शकताय. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 2 बॉलवरती चान्स घ्यावा लागणार आहे. चान्स घेतला या बॉलवरती, परंतु एकच धाव मिळेल. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. 7-12चा उतारा कोणता संघ आपल्या नावावरती करून घेईल, नावावरती करून घेण्याकरिता सुद्धा प्रचंड मेहनत आता येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये करावी लागणार आहे टेपाचा पाडा संघासाठी. अजूनही तुषार आणि विनायक जे आशिषची किरणं आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक धाव येताना पाहायला मिळते या बॉलवरती. आता विजयासाठी आपण पाहतोय 11 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. मागील 2 ओव्हरमध्ये एकही चौकार आपण पाहिलेला नाहीये. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये टेपाचा पाडा जी फॅन बेस त्यांची त्या ठिकाणी वाट पाहते चौकारांची. आता या ठिकाणी वाट लावावी लागणार आहे गोलंदाजांची. बॅटिंग करणाऱ्या टीमला 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयाकरिता आपण पाहू शकतायत 11 धावांची गरज आहे. नितेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. नितेशला या सिच्युएशनला या फेजमध्ये गोलंदाजी मार्कवरती आणलं गेले. समोर तुषार ज्याने मागील 2 सामन्यांमध्ये आपल्या नावाचं वर्चस्व दाखवलंय. पहिलाच लेग स्पिन तुषारला प्रश्न विचारणारा होता, तो प्रश्न सोडवता आलेला नाहीये फलंदाज तुषारला. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 11ची गरज. मॅच इंटरेस्टिंग आहे. सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय रंगतदा या ठिकाणी वाढत असताना. स्ट्रेट ड्राईव्ह, निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 7 धावांची गरज. स्ट्रेट ड्राईव्ह पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या इनिंगमधील तुषारच्या बॅटमधून. इतका वेळ संघर्ष केला, इतका वेळ शांत होता, परंतु वादला पूर्वीचीही शांतता होती आणि आता तुषारचं वादळ मैदानाच्या आतमध्ये डेड बॉल असेल. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. चौकार आलाय. मागच्याच बॉलवरती कॉन्फिडन्स वाढला असेल फलंदाज तुषारचा. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सिद्धार्थचं धाव घेतलेली नाहीये. आता विजयासाठी 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 7 धावांची गरज. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला तुषार आणि दुसऱ्या बाजूला नितेश. इंडिव्हिज्युअल रायव्हलरी मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेट गेले विनायकची. विनायकने सुद्धा या ठिकाणी चांगली कामगिरी केली. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 7 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच आहे. तुषार अस्तित्व कायम टिकवून ठेवण्यासाठी इथून लढावं लागणार आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. संघर्ष करावा लागणार आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, इथे सुद्धा धाव घेतलेली नाही आहे. आता येणाऱ्या 2 चेंडूंवरती 2 चौकार मारावे लागणार आहे तुषारला मैदानाच्या आतमध्ये. तो विक्रम बनवावा लागणार आहे तुषारला. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. जबरदस्त. आता विजय निश्चित होऊ शकतो. आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 7ची गरज. 1 चेंडू आणि 1 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. तुषारने न घेतलेली धाव आज अनेक सारे प्रश्न निर्माण करत असताना, अनेक साऱ्या शंका या ठिकाणी उद्भवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ताज स्पोर्ट्स. पुन्हा एकदा त्यांचा ताज त्यांनी निर्माण केलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जातोय
स्वप्नील पाटील पुन्हा एकदा ठरलात मॅन ऑफ द मॅच. चला स्वप्नील पाटील आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आदरणीय संतोष गुप्ता सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. वेल पेड तुषार, हार्ड लक. चला स्वप्नील पाटील आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संतोषजी गुप्ता सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. वेल पेड स्वप्नील. पुन्हा एकदा स्वप्नील नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. पंकज दादा, शेवटचा बॉलर कोण होता? नितेश आपण या ठिकाणी स्वप्नील पाटील यांनी डेडिकेट केलं गेलं आहे नितेशला. नितेश आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. फिल्डिंग सुद्धा चांगली केली नितेशने आणि गोलंदाजीमध्ये 6 बॉलमध्ये 11 धावा त्याला रोखायच्या होत्या. त्याच्या विरोधामध्ये चौकार जरूर आला, परंतु चौकाराचं उत्तर या ठिकाणी तुषारला चांगलंच दिलं. एंड ऑफ द ओव्हर सुद्धा या ठिकाणी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. संतोषजी गुप्ता सर आणि त्याचबरोबर स्वप्नलजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. वेल पेड नितेश, वेल बॉल्ड. गोलंदाजी करत असताना 6 बॉल 11 धावा त्यांनी रोखल्यात. नक्कीच नितेश, 6 बॉलमध्ये 11 धावा रोखायच्या होत्या. मनामध्ये काय चाललं होतं? मी बोललेला काय नाही होऊन देणार, 10 ठेवलंच तरी बी नाही होऊन दिलं तर. पण बॅट्समॅन जाम भारी होता आपल्यासमोर, पण पावला मी बोलला का नाही सांगू मार देणार. मागील 3 सामन्यांमध्ये जो परफॉर्मन्स झाला त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाईड आहात? हो. यस, ऑल द बेस्ट. जाऊयात आपण पूल सीच्या दिशेने. वेलपेट स्वप्नील पाटील आणि नितेश. तुषार करत आपण या. तुषार करत तुका पराभवी संघाचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेतील एक अविस्मरणीय आठवण देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते. टेपाचा पडत संघाला आणि त्या कर्णधाराला. मॅन ऑफ द सिरीजच्या रूपामध्ये बायसिकल आपण पाहतोय आणि या